रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। बोला बोला श्री गणेशाय नमः। प्रभु रामचंद्राय नमः। भरताचे मनोगत मातुळ गृहादाय उद्धत ते जाणून या दशरथ तवे धाडित उल्हासे। प्रभो रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी बालकांड संपलेला आहे। अयोध्याकांडाची या ठिकाणी सुरुवात आहे। एक विचार करा, बालकांड लग्न व्हायच्या अगोदरच जे आहे, आपण कितीही चुका करत बसलो तरी सुद्धा आई वडील त्याच्यावर पांघरून घालत असतात किंवा आई वडिलावर त्याचा बोजा असतं। एकदा का लग्न झालं, आपले हात बांधले गेले आणि गळ्यामध्ये हार का पडला, तो संसाराचा हार। मग मात्र एकदा खरा संसाराला लागतो माणूस आणि दुःखाच्या वाटेवर जायला लागतो। हळूहळू बंधनं येतात। नुसत्या पुरुषालाच येत नाहीये, स्त्रीला सुद्धा बंधनं येतात। एका कुटुंबाचं ऐकायचं होतं अगोदर, आता दोन दोन कुटुंबाचं ऐकायचं असतं। पुढं आई वडिलांना काही म्हणावं तर त्यांनाही राग येईल, पतीकडच्या लोकांना काही म्हणावं तरी राग येईल। हा संसाराचा आलेला बोजा। परंतु माणसाला बालपण या गोष्टी काही कळतच नाही आहेत। महाराजांनी सांगितलंय, तारुण्यामध्ये विड्याची पगडी चवड्यावर नीट। एका अभंगात सुंदर सांगितलं त्यांनी। सारखं माणूस काय करणार, म्हणून तो निघाला, विचारलं मस्त पगडी आणि चवट्यावर जाऊन बसणार। आणि मग महाराज म्हणले, असा कसा सारा तुझा जीव जन्म सारा टवाळीत गेला शेवटी झाला म्हातारा। काय उपयोग आहे, नुसतं टवाळी करण्यामध्ये तू म्हातारपण घातलं। मग तारुण्यामध्ये काय केलं याच्याविषयी सांगू लागले। तारुण्यामध्ये बाई बापाला बोले उग्रट, ही अवस्था असणारी माणसाची आहे महाराज। कुणाला नीट बोलायचंच नाही तारुण्यामध्ये, काहीच विचार करायचा नाही, सरक तुझ्या वाचून काही नाही। आणि मग ज्यावेळेस हा जीव असणारा म्हातारा होतोय ना, त्यावेळेसही महाराजांनी सांगितलं, पुत्र आला बाहेरून मुखाच्या बैस म्हणे निबरा आता मागल्ली सोयी सरा। कोणती? फेटा बांधून जो चव्हाट्यावर बसत होता तो, ही सोय असणार। माणसाचं जीवन चरित्र आहे महाराज, प्रत्येकाचं संसाराचं जीवन चरित्र आहे। असं काही नाहीये माणूस म्हणतो मी पुन्हा काहीतरी करणार आहे, काही करणार नाही। त्याच्यानंतरही महाराजांनी सांगितलं, सून म्हणते खाऊ भडकला म्हातारा, कारण तिला काही घेणं देणं नसतं। माया असणारी मुलीला असते, म्हणून सून म्हणते खाऊ भडकला म्हातारा, जसा का गुजरीतला कुत्रा। महाराजांनी लिहिलेला अभंग आहे महाराज। आणि शेवटी असणार आणखीन सांगितलं, हा जीव आत्मा असणारा तळमळून लेकापशी काही चलत नाही, सुनापशी नाही चलत। शेवटी विचार करतो, आपली पत्नी तरी त्या ठिकाणी असणारी आपली असेल, त्याही ठिकाणी पत्नी ही शेवटी तिचाही असणार शेवटचा म्हातारपण असते। याची बडबड चालू असते, नसलेल्या गोष्टी हे उकरीत असते। त्यावेळेस असणार पत्नी ही त्याला साथ देत नाहीये। त्याही मला ते आठवना, कसा तुझा जीव जाईना, या ठिकाणी बाईल म्हणे कसा जाईना, तो हा जीव कुठं गुतला चोरा। बाईल सुद्धा शेवटी चोरा म्हणून त्या ठिकाणी या जीवात्म्याला, मी पती पत्नीचं सांगणं महाराज, जीव आत्म्याला असणार त्या ठिकाणी पहा, विचार करा। जसं मुलं मोठे होतेत ना, हळूहळू असणारा एखादा का होईना, बरोबर आहे ताई, एखादा का होईना शब्द ती पत्नी असणारी आर्या तुऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही। ज्याला पाटील म्हणून त्याच्या दरवाजात असणार आगमन केलं, त्या जीव आत्म्याला शेवटी त्या आर्या तुऱ्यावर येणार। मी सगळ्यांना, तुम्हाला इथल्याला म्हणत नाही, आमच्या तिकडच्या तुम्ही म्हणता ना, आम्ही नाही, तुम्ही बोलतच नाही, तुम्ही आवाजावर बोलणार आहे मला। हा, म्हणून तुम्हाला सांगितलं याच्यामुळं
की बाबा या जीवाला सुख कुठंच नाही. त्याच्यामुळं कथारूपी अमृत आपल्या कानामध्ये टाकायचं आणि आपला जो जीव आत्म्याचा प्रवास आहे ना, तुम्ही सगळ्यांनी गरुड पुराणामध्ये ऐकलं असेल, वैतरणी नावाची नदी आहे. ज्यावेळेस माणूस मरतोय त्यावेळेस 10 दिवस असणारा दरवाजावर थांबायचंय. 10 दिवस असणारा पिंड तयार झाल्यानंतर प्रवास चालू झाला. पुन्हा ती वैतरणी नदी असणारी वर्षभर पार करायची आहे. म्हणून ते पित्र असणारे घातले जाते महिन्याला ही असणारी. आणि शेवटी श्राद्ध झाल्यानंतर ती तुमचे पाठीमागचे जे लोक आहेत ना, कसं कसं पिंडदान करतात, कसं तुमची असणारी सेवा करू लागलेत याच्यावर ते अवलंबून आहे. मग त्यांची वाट पाहण्यापेक्षा आपल्याकडं जर शिदुरी असेल, पंढरपूरला जायचंय, खिशात पैसा असेल तर सुनाला विचारायची गरज नाही, पोरांना विचारायची गरज नाही. आपण पंढरपूरला जाऊ शकतोय म्हणून नाम रूपी असणारी शिदुरी आपल्या जर जीवात्म्याकडे असेल तर काय कोणाला विचारायची गरज आहे. कसली वैतरणी नावाची नदी असू द्या, कसलाही डोह असू द्या, नवे नवे समुद्र असू द्या, तरुण जाण्याची पात्रता आपल्याकडे आणायची, आपण स्वतः आणायची. तुम्ही म्हणाल आम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही, भजन पूजन केलं नाही, असं काही नाही. महाराजांनी सांगितलं मागे केले पाहू नको, पुढे जामीन आहे नका, पुढे जामीन आहे तुका. आजपासून असणार तुम्ही परमार्थाला लागा. अवघ्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपण ही वैतरणी नावाची नदी तरुण जाण्याची पात्रता आपल्याकडे येत असते. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये जास्त काही लागतच नाही हो. काम करत असताना रामनाम घ्या. तर जे तुम्हाला नाम आठवतंय ते देवाचंच नाव आहे. तुम्ही म्हणाल मी रामाचं नाही दुसऱ्याचं, कुठलंही घ्या. हजार नाव आहे देवाचे, त्याच्यामुळे कुठलंही नाव घ्या, ती एक देवाचंच आहे. नवे नवे त्याच्या पुढे जाऊन मी सांगल, एखाद्या पत्नीनं आपल्या पतीचंच नाव रोज घेत बसा तरी सुद्धा तेही देवाचंच नाव आहे. एखाद्या पतीनं पत्नीचं जरी नाव घेतलं तरी हरकत नाही, परंतु कुठंतरी चित्त असणार आपलं स्थिर ठेवा. असो, कथा आपण बाहेर नेली. या ठिकाणी असणारा अयोध्या कांड चालू आहे. अयोध्येमध्ये आता या ठिकाणी असणारा भरताने विनंती केलेली आहे. पूर्वी बघा, पूर्वी असायचं मामाच्या गावाला जायचं म्हणल्यावर अगदी आनंद असायचा, आनंद यायचा मनामध्ये. भरताच्याही मनामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. आता बाबा लग्न झाले, थोडस मामाच्या गावाकडून फिरून यावा, कारण मामाला न बोलविता मामा पाठीमाग उभा राहायला आलतात, त्याच मामाकडे जावं बर का, त्यानं न बोलविता. म्हणून असणारा विचार मांडलेला आहे. राजा दशरथजीने विचार केला, भरत आता जायचं म्हणतोय मामाकडं. काय म्हणतात भरतजी? स्वगजरद पदाती चतुरंग सैनाच संपत्ती, भरत शत्रुघ्न मातुला प्रते, दाढी निर्पती निज गजरे. हो, प्रभू रामचंद्र भगवान की जय. पहा, मामाच्या गावाकडे जाताना कसं पाठवलं? चतुरंग सेना, घोडे असणारे रथ आहे, घोडे आहे, नवे नवे. त्या रथामध्ये असणारा भरपूर खजिना भरला दशरथजीने. आणि मग मामाकडे निघाले. आपण मामाकडेच आशा करतो, जा मामा घेईल कपडे. मामाकडे कशामुळे आशा करता? आपल्याला 2 हात 2 पाय असणारे एवढं कोट्यावधी रुपयाचं शरीर दिलंय. दुसऱ्यावर आशा करू नका, दुःख होणार नाही. मी म्हणत नाही त्याच्याकडून घेऊ नका, परंतु फक्त आशा करू नका, दुःख होणार नाही. न आशा करता तुम्हाला वाटला बाळू मामाचं तिथं फक्त भाजी भाकरीच खायची आहे आणि इथं जर समजा जिलाबी भेटली तर तो आनंद द्विगुणित होत असतो. या न्यायानं त्या ठिकाणी असणार जर आपण चाललो, आपल्या मनाला विचार केला, काही नको, त्यांचं फक्त समोर गेलोत ना आणि आनंदी दिसले, खुशी दिसले, बस झालं. एवढं म्हणा, तुम्हाला आनंद आला, कमी नाहीये. असो, भरता बरोबर भरपूर असणारा त्या ठिकाणी खजिना दिलेला आहे आणि भरत जाऊ लागला. दोघे जाऊन उल्हासी भेटले कैकई सुत माता महाची, वेगीन मोनी माता महिती मातुळवासी सवानंदे. हो, या ठिकाणी असणारे दोघंही कैकेयीला भेटलेले. राजाचा जो असणारा राजानं होकार दिल्यानंतर कैकेयीला भेटलेले आणि अगदी आनंदानं हे दोघंही जण भरत शत्रुघ्न आणि आपल्या मामाकडे जायला निघाले. नित्य नवे नाना भोग
कौतुक सोहळे उपभोग दोघे वसती आणू देग वैभव भाग्य उल्हासे. हो, मामाच्या घरी गेलेले आहेत. जुने मित्र जुने सोंगडी असणारे त्या ठिकाणी भेटू लागलेले आहेत. अगदी आनंदानं जे खेळ असतात ना लहान लेकरांचे त्या पद्धतीने ते खेळ खेळू लागलेले आहेत आनंदामध्ये. आणि मामाच्या गावात त्या दोघांचा असणारा त्या ठिकाणी राहू लागलेले त्या दोघांना आनंद वाटू लागला. येरीकडे आवे देशी वसिष्ठाचे निज सेवेसी राम स्वमित्रा तिवला ती सर्व स्वेसी सादर. हो, पहा तिकडे अयोध्येला काय झालं मग. भरत शत्रुघ्न जर त्या ठिकाणी मामाकडे गेले तर अयोध्येचं काय. अयोध्येमध्ये वशिष्ठ गुरूंच्या सेवेसाठी अगदी त्या ठिकाणी असणारा परशुरामचंद्र स्वतः लक्ष्मणजी. पहा वशिष्ठ गुरु सारखं आपण झालं पाहिजे. का होता येणार नाही. वशिष्ठ गुरु सारखं आपण झालं पाहिजे. मनाला आपल्या तेवढा त्याग केला पाहिजे. जे हा जो संसार आहे ना तो माझा नाहीयेच. नवे नवे शरीर सुद्धा माझं नाही नसणारच आहे महाराज. एक दिवस आपलेच लोक येणार आहेत. आपले दुसरं कुणीच येणार नाही. शेजारचा सुद्धा येणार नाही. जे आपले आहेत ना रोज जवळचे तेच असणार अग्नी घेऊन येणार आहेत. म्हणून हे असणार माझं काहीच नाही या न्यायानं त्या ठिकाणी माणसानं चाललं पाहिजे. परशुरामचंद्र आणि लक्ष्मणजी वशिष्ठ गुरुच्या सेवेत लागले. पहा नवीन लग्न झालंय तर मग या यात्रेला जा त्या यात्रेला जा या पाहुण्याकडे त्या पाहुण्याकडे. खरा जर विचार केला ना महाराज तर मग वशिष्ठ गुरूंची सेवा स्वतः भगवंतानं ज्याच्या सत्तेनं हे सगळं चालतंय त्यानं असणारा सेवेचा स्वीकार केलेला. दोघ जण सेवा करू लागले. नाथ महाराज काय म्हणतात. तैसेची दशरथ सेवेची निकटवर्ती हरणीची जे जे मनवत रायासी त्या त्या कार्याची प्रवीण. हो, आणखीन काय करू लागले महाराज. लक्ष्मणजीला माहित आहे सेवा केली पाहिजे. आपण काही काळ या ठिकाणी राहणार आहे. म्हणून वशिष्ठ गुरूंची सेवा करता करता आपल्या बापाकडे बघायचे. सारखे आपल्या बापाच्या समोर राहायचे दोघ जणही. आपल्या वडिलाला राजा दशरथाला काही लागतंय का, कशाची अडचण आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करायचे. आणि चेहऱ्यावर भाव, चेहऱ्यावर वाटलं आपल्या बापाला काय पाहिजे ती वस्तू असणारी ती सेवा पूर्ण करण्याचं काम अगदी परशुरामचंद्र त्या ठिकाणी करू लागले. न सांगता मनोगत हृदयचा निज कार्यार्थ तो संपादे रघुनाथ अति समर्थ मनोगत. राजा दशरथजीच्या नुसतं मनात जरी आलं ना पाणी प्यायचं किंवा वशिष्ठ गुरूंच्या मनात जरी आलं पाणी प्यायचंय तरी परशुरामचंद्राला कळायचं. याचं कारण काय हो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला राम आहे. तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या जेवढे जेवढे जीवात्मा आहेत ना तेवढ्यांच्या हृदयामध्ये परशुरामचंद्र आहे. आपण ओळखायला चुकायला. आपण फक्त ओळखत नाहीये. आपण फक्त त्याला तशी जागा देत नाहीये. हनुमंतरायाला एकदा विचारलं परशुरामचंद्र असणारे खरंच तुझ्या हृदयात आहेत का. छाती फाडली महाराजांनी. सीताई साहेबासह परशुरामचंद्र त्या ठिकाणी दाखवले. तशी आपली धारणा झाली. किंवा सावतामाळी असेल त्याने इळ्यानं आपलं शरीर चिरला. भगवंता या ठिकाणी तुमचं घर आहे. तुमच्या घराचा दरवाजा कोणी बंद करू शकणार नाहीये. आपल्या सुद्धा हृदयात आहे. परंतु आपण त्याला अगदी बाजूला ठेवलंय. कोंडून कोंडून ठेवू लागलोय आणि कोंडून ठेवून त्याला दडपू लागलोय महाराज. या ठिकाणी असणार आपल्या सुद्धा मनात काय आहे ना ते कळतंय. तुम्हाला वाटलं काय हो बाबा बसला लयच बडबड करा, कळतंय त्याला असणार सगळी जाणीव आहे. म्हणून वशिष्ठ गुरुच्या मनामध्ये जे जो भाव येतोय ती असणार पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी परशुरामचंद्र स्वतः करू लागले. रायाचा टिप्पणीचा वशिष्ठाचा वळता रामावडे समजता भूत महाभूता वल्लभो. राजा दशरथजीला त्या ठिकाणी अनेक वर्षानं मुलंच नव्हतं. मुलं बाळ होण्यासाठी सुद्धा पाप करावं लागतंय बरं का. राजा दशरथजीकडे पाप नव्हतं. राजा दशरथजीला स्वर्गामध्ये शिडी यायची. शिडीनं जाता येत होतं. इथवर यायचं म्हणलं तर आपल्याला कुणी मोटरसायकलवर आणि नाही महाराज. विचार करा आपण कुठे आहे. आणि मग राजा दशरथजीला शिडी असायची.
त्याला मूल नव्हतं, निपुत्रिक असणार म्हणायची वेळ आली होती. शेवटी असणार त्या ठिकाणी श्रावण बाळाचा वध करावा लागला, त्याच्या माता पित्याचा वध करावा लागला. तेव्हा कुठंतरी असणार त्या ठिकाणी आणि मुलं झाले. म्हणून या ठिकाणी असणार राजा दशरथीचा जो अनेक सायासन अनेक नवसान झालेला मुलगा म्हणजे राम. म्हणून आवडत आहे. तशीच गत असणारी वशिष्ठ गुरूंची आहे. सगळ्या शिष्यामध्ये परशुरामचंद्र अग्रेसर आहे. म्हणून वशिष्ठ गुरूंनाही वशिष्ठ गुरूंची राजा दशरथजींची सेवा त्या ठिकाणी करू लागले. जैसे जीवन खादिवासी तैसा श्रीराम सर्वासी अखंडता हरणीची जीवोलासी श्रीराम. हो, जसा राजा दशरथजीला वशिष्ठ गुरुला तसाच तुम्हा आम्हाला सुद्धा आहे महाराज. फक्त आपण मनातून हात मारत नाहीये. द्रौपदीने असणारा सगळ्याकडे पाहिलं, शेवटी हाक मारले, हे भगवंता तुझ्याशिवाय आता कोणी नाही. दोन्ही हात वर केले. जी माझी लाज राखायची ना ते तुझं काम आहे. एका क्षणामध्ये डोळ्याचं पातळ होऊस तर त्या ठिकाणी आला महाराज. एक दोन नव्हे हजारो वस्त्र त्या ठिकाणी द्रौपदीला पुरवले. असा असणारा राम त्या ठिकाणी एवढा मोठा असणारा परमात्मा आणि या दोघांची त्या ठिकाणी सेवा करू लागला. जैसा चंद्र कर चपरा तैसा श्रीराम चरा चरा आवडे सर्व नारी नरा